नमस्कार मंडळी, जरा विचार करा. एका रात्री फक्त 2000 मावळे समोर 5 लाखांची फौज आणि लक्ष कोण तर खुद दिल्लीचा बादशहा औरंगजेब. ऐकायला हे स्वप्नवट वाटतं ना, पण मित्रांनो हे प्रत्यक्षात घडलं होतं. आणि याच गोष्टीपासून आजची आपली कहाणी सुरू होते. चला तर सुरुवात करूया. थोडं मागे जाऊया. त्यासाठी 1689 साल छत्रपती संभाजी महाराजांची तुळापुरात औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. ही घटना केवळ एक बातमी नव्हती, तर महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा तो क्षण होता. मराठी माणसाचं आभाळ कोसळलं होतं आणि तेव्हापासून मनात एकच विचार पक्का झाला होता: खुनाचा बदला खुनाने, राजाच्या हत्येचा बदला बादशहाच्याच हत्येने. पण परिस्थिती किती विकट होती हे बघा. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि रायगडाला वेढा घालून जुल्फिकार खान आपली लाखोंची फौज घेऊन तळ ठोकून बसला होता. स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे तर मोगली सैन्य हात धुवून लागलं होतं. रायगड, प्रतापगड, वसंतगड करत करत ते पन्हाळ्यावर पोहोचले. पण तिथूनही त्यांना पुढे पडावंच लागणार होतं, कारण स्वतः औरंगजेब 6 लाखांची सेना घेऊन महाराष्ट्रात घुसला होता. सर्जा खान, शहाबुद्दीन खान, रणमस्त खान, मुकब खान असे एकाहून एक मातब्बर सरदार मराठ्यांच्या मागावर होते. आता प्रश्न असा होता की या अंधारात मराठ्यांना उभारी कोण देणार? आणि इथेच इतिहासात दोन नावं समोर येतात: सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत घडलेले शूरवीर मावळे. एका भयान काळोख्या रात्री शंभू महादेवाच्या डोंगरात या दोघांनी एक धाडसी योजना आखली. विचार साधा होता: औरंगजेबाला संपवलं तरच हे संकट टळेल. ठरलं असं की धनाजी जाधव पलटण बारामती जवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खानवर चालून जातील आणि संताजी स्वतः आपल्या पथकानिशी थेट तुळापुरात खुद बादशाहवर छापा टाकतील. पण आता इथे झाला एक ट्विस्ट. संताजींनी फक्त 2000 निवडक स्वार सोबत घेतले. सोबत होते त्यांचे बंधू बहिराजजी आणि मालोजी आणि विठोजी चव्हाणही. घोरपडे घराण्याचे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशहाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसणार होते. ही स्वराज्य निष्ठा तरी काय वर्णावी. खर तर संताजींचे वडील मालोजी घोरपडे यांनीही संगमेश्वर संभाजी महाराजांचा जीव वाचवताना आपला जीव दिला होता. म्हणजे हे बलिदान त्यांच्या रक्तातच होतं. त्यानंतर पुढे जाण्याआधी संताजींनी जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ते तुळापुराकडे निघाले. बादशहाच्या छावणीजवळ 3 कोसांवर पहारेकरांनी त्यांना अडवलं. तेव्हा संताजींनी पक्की थाप मारली: आम्ही शिर्के मोहित्यांकडे छविण्यास गेलो होतो, आता माघारी जात आहोत. आणि मित्रांनो, पहारेकरांनी विश्वास ठेवला, वाट मोकळी करून दिली. पण ही वाट म्हणजे मोगलांसाठी भडकलेला लावाच होता. विजेच्या वेगाने संताजीचं सैन्य छावणीच्या मध्यभागी पोहोचलं. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गर्जनेने अख्खा आसमंत दुमदुमला होता आणि मोगली सैन्याची कत्तल सुरू झाली. संताजी, बहिर्जी, मालोजी, विठोजी वाटेत येईल त्याला कापत थेट बादशहाच्या तंबूत घुसले. आता प्रश्न असा की औरंगजेब त्या तंबूत होता का? तर नाही मित्रांनो, तो नव्हता. इतिहासाला हे नक्की माहित नाही की तो नेमका कुठे होता. कुणी म्हणतं तो आपल्या मुलीच्या तंबूत गेला होता, तर कुणी म्हणतं गोंधळ ऐकून पळून गेला. पण एक गोष्ट नक्की, तो वाचला. आणि त्यानंतर जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. दारू आणि नाचण्यात रंगून झोपी गेलेलं मोगली सैन्य खडकन जागं झालं. वेळ दाळून चालणार नव्हतं. घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या त्या खास तंबूंचे तणावे कापले आणि खुद संताजींनी त्या तंबूवरचे 2 सोन्याचे कळस कापून काढले. क्षणभरात हिंदुस्थानच्या बादशहाचा तो भव्य तंबू जमिनीवर लोळू लागला. तिथून मराठे तितक्याच वेगाने निघाले आणि थेट सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले. किल्लेदार सिंधोजी गुजर यांनी खाली येऊन त्यांचं स्वागत केलं आणि जखमींची सेवाही केली. पण गोष्ट इथे संपत नाही मित्रांनो. दुसऱ्याच दिवशी संताजींनी कंबर कसली आणि थेट रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानवर चाल केली. गनिमी काव्याने मोठी कत्तल करत त्यांनी खानचे 5 हत्तीही मिळवले. हे हत्ती घेऊनच ते वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर गेले. इकडे धनाजी जाधवांनी ठरल्याप्रमाणे रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खानला बारामती जवळ चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यामुळे ते बादशहाच्या किंवा जुल्फिकार खानच्या मदतीला जाऊच शकले नाही. त्यानंतर रामचंद्र पंत अमात्य त्यावेळी म्हणाले होते, बादशहाच्या तंबूंचे कळसच आणले आणि जुल्फिकार खानचे 5 हत्तीही मिळवले. यापेक्षा या मुलुमकीचं वर्णन तरी किती करावं. छत्रपती राजाराम महाराज इतके खुश झाले की त्यांनी संताजी घोरपडेंना ममल कतमदार म्हणजे स्वराज्याचा आधारस्तंभ ही पदवी दिली.
बहिर्जींना हिंदूराव, मालोजींना आम्ही उमराव आणि विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर अशा पदव्या बहाल केल्या. आणि मित्रांनो, या एका पराक्रमाचा परिणाम काय झाला माहितीये? संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतरही पुढची तब्बल 18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब हार खात राहिला. हा पराभवाचा सिलसिला अखेर त्यांच्या मृत्यूनेच थांबला. औरंगजेबच्या दरबारातला इतिहासकार खाफी खान त्यांच्या मुंतखत अल लुबाब या ग्रंथात लिहितो, संताजी विरुद्ध लढायला एकही मुघल सरदार तयार होत नव्हते. इतकी दहशत त्यांनी निर्माण केली होती. दुर्दैवाने संताजी घोरपडे यांचा अंत लवकर झाला, नाहीतर कदाचित औरंगजेब त्यांचा तलवारीने मारला गेला असता. पण जे घडलं ते घडलं आणि म्हणूनच आजही आपण संताजी घोरपडे यांच्या स्वराज्य निष्ठेला मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, संतांजीच्या पराक्रमाच्या अशा आणखी कहाण्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन यायचं का, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.